हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. आणि तुम्ही माझे लास्ट 2 व्लॉग बघितले असतील तर आम्ही केदारेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो दर्शनासाठी, जे आहे वाई पाचगणी रोडवर. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मॅप्रोमध्ये, जे आहे वाईमध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाला, वारुगडला. आता आम्ही पोचलेलो आहोत कुळकजाई या गावाच्या वेशीवर. आणि हे आमच्या गावापासून जवळचं एक गाव आहे. आणि इथे खूप असं प्रसिद्ध असं जागृत देवस्थान आहे श्री महागणपतीचं. मोरया चांगलं. आहे केक प्रतीकच्या बर्थडेसाठी आणलेला. आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आज प्रतीकचा बर्थडे आहे आणि आम्ही केक कटिंग करत आहोत प्रतीकच्या बर्थडेसाठी. मस्त असं सेलिब्रेशन चालू आहे. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life fast forward. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Pratikji, happy birthday to you, may God bless you, may God bless you, happy birthday dear Pratikji. अरे गार्गी तू चालायचं असतं. तिचं वागलं पाहिजे. बाबा नंबर ए बाबा नंबर बसेटच नाही काय नाही वेज नाही ते नाही आता नेक्स्ट मॉर्निंग झालेली आहे आणि आमच्या घरी गोंधळ आहे. आणि म्हणून आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या भवानी आईच्या मंदिरामध्ये मातेचं दर्शन घेण्यासाठी. इथे मला फुई सांगत आहेत की व्लॉगिंग करायचं बंद करा आणि जरा कामामध्ये हेल्प करा. एक बाजूची भाकरी आहे, एक धपाटा, एक पुरणपोळी, भात, मेथीची भाजी. भजी कुठं आहे? भजी घालायची अजून म्हणते घ्या खाली तर तुम्ही घेताय का? हे भजी मी बनवलेले आहेत आणि मेथीची भाजी सुद्धा मी बनवलेली आहे. बाकी सर्व या कुरड्या सुद्धा मी तळलेल्या आहेत आणि बाकीचं सर्वांनी केलेलं आहे. ह्या 3 गोष्टी मी केलेल्या आहेत. बाकीचं पुरणपोळी, धपाटे हे सर्व वहिनींनी आणि फुईने मिळून बनवलेलं आहे. आवरलं का? चला आवरा लवकर, माझं झालं. चला 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 आरगी चल लवकर. ए मुंगी याच्यावरती पकडा 1 मिनिट. छान दिसते. आता आम्ही निघत आहोत आणि आमच्या 2 गाडी आहेत. एक मोठी गाडी आहे, ती सर्वजण आधीच बसलेले आहेत आमच्या आधी रेडी होऊन त्या गाडीमध्ये. मला लेट झाला आणि आता मी दुसऱ्या गाडीमध्ये बसत आहे. चल चल आवर, का बसतोय? आमच्या घराच्या मागे असं मस्त सुंदर असा वारुगडचा किल्ला दिसतो आणि हे आमचं घर आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत.
आता आम्ही पोहोचलेलो आहोत श्री भैरवनाथ मंदिरामध्ये. हे आमच्या वारुगड किल्ल्याच्या इथेच हे मंदिर आहे पायथ्याशी. इथे आम्ही आता दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आणि इथून मग आम्ही जाणार आहोत भवानी आईच्या मंदिरामध्ये. या मंदिराचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंकसुद्धा देत आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. चप्पल काढून उचलायचं असतं. अयो ओ माय गॉड, किती वर उचललेला. मनातलं बोलला नंतर उचलायचो होणार असेल खरं तर. हळू हळू घाई नाही. परत हे कर, पाय लांब ठेव. फिरून फिरून ठेवा. आता हात नाही पकडू. फिरव. हा ती साईड खाली घ्या. हा खाली घे. पकडायला घ्या. हा तर अजून थोडा. अजून कर थोडा. हा आता उचल. आता बस तो हात बरोबर. हा आता इथलं आमचं देवदर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. आम्ही मंदिराच्या जवळ आता पोहोचलेलो आहोत आणि हे मंदिर उंचावर आहे, डोंगरावर आहे आणि इथल्या रस्त्याचं काम सुरू आहे. पूर्ण इथे खडी पसरवलेली आहे आणि याच्यावर गाडी चढत नव्हती आमची, त्यामुळे आता आम्ही गाडीतून उतरलो होतो खाली. वाव, ते सुंदर दिसतंय ना घर, असं शेताच्या मध्ये आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे. किती छान वाटतंय ते. आणि हा आता चढणीचा रस्ता आहे पूर्ण असा वरती. तर मंदिर आता जवळ आलेलं आहे.
आता इथे मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेणार आहोत आणि जे नैवेद्य आम्ही आणले आहेत त्याचं नैवेद्य इथे दाखवणार आहोत. आणि ही आहे भवानी माता आणि इथे आम्ही आता दर्शन घेऊन सर्व प्रोग्राम पटकन लवकरात लवकर आटोपून आम्हाला घरी जायचं आहे. घरी आमच्या आज रात्री आहे गोंधळ, तर भेटूया आपण थोड्या वेळातच. सर्व देवदेव छान प्रकारे झालं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. आणि खूप ऊन आहे, असं कडक ऊन आहे आणि मी माझा गॉगल घरी विसरलेली आहे. तर हा मी कृष्णाचा गॉगल घातलेला आहे. तर कसा दिसत आहे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता आम्ही सर्वजण इथे ब्रेक घेतलेला आहे उसाचा रस पिण्यासाठी. आणि अशा कडक उन्हामध्ये उसाचा रस पिणं म्हणजे स्वर्गच. बर्फ असणार त्याच्यामध्ये. मला एकच सीप ठेवा. चांगला आहे. आता कितवा पिते मी? चौथा. एक ग्लास नंतर एक सीप असं करत करत मी 4 ग्लास उसाचा रस पिलेली आहे. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावामध्ये. आणि इथे सुद्धा आम्हाला अजून एक देवदेव करायचा आहे. इथे आमच्या शेतामध्ये आहे लक्ष्मी आईचं मंदिर. तर इथे आता आम्ही उतरलेलो आहोत गाडीमधून. हॅलो, तर आता आम्ही आलेलो आहोत लक्ष्मी आईच्या मंदिराजवळ जे आमच्या शेतामध्ये आहे. आणि इथे पण आता नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओटी भरायची आहे लक्ष्मी आईची. आमच्या घरातले थोड्या वेळात येतच असेल. आम्ही इथे रस्त्यात उतरलो होतो आणि मम्मी येईल आता थोड्या वेळातच. आणि इथे ना हे चिंचेचं झाड आहे मागे लक्ष्मी आईच्या मंदिराच्या इथे वरच्या साईडला दिसत असेल. आता सुकलं आहे उन्हाळ्यामुळे, चिंचा पण नाही आहेत त्याला. पालवी फुटली आहे, छोटी छोटी पानं आली आहेत. छोटी छोटी पालवी फुटलेली आहे. चला तर मी मग भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सार्थक काय करतोय हा वरती बसून? चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. All it's supposed to feel.